श्रीराम जय जय राम। कळकळीचे नामस्मरण। आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते। त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे लक्ष वेधते। याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते। श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते। परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणे आवश्यक आहे। म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील। द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला तेव्हा भगवान लगेच धावून आले। असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे। जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे। आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते। नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील। पहिली सुस्थितीतले वरवरचे स्मरण, दुसरी परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन संकट समयी त्याचे स्मरण, आणि तिसरी हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण। यापैकी वरवर स्मरण करणारा आम्हाला संकटेच नकोत असे म्हणतो, तर साधू संत आम्हाला संकटे येऊ देत असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते। आपण स्वतः आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे। परमात्मा सर्व ठिकाणी आहे ही कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही। आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल। भगवंत हा कर्ता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही। भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागूया। पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी, आणि तुझे विस्मरण जिथे होते तिथे मला जागृत करीत जावे। नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा असे म्हणून त्याला मनपूर्वक नमस्कार करावा। मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल। जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही। विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे, ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दुःखी बनतो। मी भगवंताचा आहे या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। भोग व दुःख यात वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 3 दशक 18। विषय संयम, समाधान आणि अंतर्मुख जीवन। आज माणूस सगळं मिळवतो पण शांतता गमावतोय। समर्थ रामदास स्वामी या दशकात सांगतात, संयम नसला की जीवन विस्कळीत होतं आणि समाधान नसेल तर सुख अपूर्ण राहतं। समास 3 दशक 18 आपल्याला शिकवतो कमीमध्ये समाधानी राहण्याची कला। 1. असंयमाचं मूळ। समर्थ सांगतात, मनाला पुरे हे शब्द माहीत नाही। एक इच्छा पूर्ण झाली
की दुसरी उभी राहते. गोष्ट पाण्याचा घडा. एक माणूस रोज नदीवरून पाणी आणायचा. त्याचा घडा खालून फुटलेला होता. तो रोज भरायचा, पण घरी येईपर्यंत अर्ध पाणी गळून जायचं. हेच आपलं जीवन. असंयमाचा भोग असला की कितीही मिळवलं तरी समाधान राहत नाही. 2. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे परिस्थिती स्वीकारणे, आळशीपणा नव्हे. समर्थ स्पष्ट करतात, समाधान म्हणजे प्रयत्न सोडणे नाही, तर परिणाम स्वीकारणे. विश्लेषण. आज आपण म्हणतो, हेच का माझं आयुष्य? समर्थ सांगतात, तू जे आहेस त्यात शांत राहा आणि जे व्हायचं आहे त्यासाठी मेहनत करा. 3. संयमाचा अर्थ. संयम म्हणजे भावना दाबणे नाही. संयम म्हणजे भावना समजून घेणे. राग येतो, थांबा. लोभ येतो, विचार करा. वासना येते, विवेक लावा. गोष्ट राजा आणि नोकर. एका राजाला फार राग यायचा. त्याचा नोकर रोज म्हणायचा, महाराज, उत्तर द्यायच्या आधी 3 श्वास घ्या. हळूहळू राजा बदलला. समर्थ सांगतात, क्षणभर थांबणं हेच मोठं तप. 4. अंतर्मुख जीवन. समर्थ सांगतात, बाहेर पाहण्यात आयुष्य गेलं, आत पाहिलं तर आत्मा सापडतो. दररोज काही मिनिटे शांत बसणे, स्वतःशी बोलणे ही साधी साधना आहे. गोष्ट आरसा. माणूस रोज आरशात चेहरा पाहतो, पण मन कधी पाहतो? मन पाहिलं तर दोष दिसतात आणि दोष दिसले की सुधारणा सुरू होते. 5. आजच्या जीवनातील उपयोग. आज ताण, स्पर्धा, तुलना. समर्थ सांगतात, तुलना सोडा, समाधान धरा. थोडं कमी मिळालं तरी शांत राहायला शिका. उपसंहार. समास 3, दशक 18चा गाभा. संयमाने मन स्थिर होतं, समाधानाने जीवन हलकं होतं, अंतर्मुखतेने आत्मा जागा होतो. समर्थांचा अंतिम संदेश, शांत मन हेच खरं वैभव. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.